धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मी मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भेटलो होतो. जाऊबाई जोरात नावाचं जे माझं नाटक आहे त्या नाटकाचा प्रयोग बघायला ते आले होते. अच्छा. प्रयोग बघून ते गेले, आमची भेट झाली नाही. योगायोगाने असं झालं की 4-5 दिवसानंतर माझ्या एका मित्राच्या दुकानाचं उद्घाटन त्यांच्या हस्तेच होतं. अच्छा. आणि म्हणून मी त्यांची वाट बघत उभा होतो. ते त्यांच्या बोलेरो गाडीतनं आले, त्यांच्याबरोबर बरेच बॉडीगार्ड्स वगैरे होते, सगळे निघाले आणि आय डोंट नो ते थांबले, माझ्याकडे ओळले आणि मला इकडे इकडे ते थोडंसं असं अच्छा. थोडं हे बोलायचं, स्लर बोलायचे. हां, हां. आणि मी गेलो, माझ्या खांद्यावर त्याने हात ठेवला. अरे वा. आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या कुठल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून सगळे आश्चर्यचकित झालेच होते. आणि माझ्याशी बोलत बोलत गेले. मला काय प्रयोग नाही का तुझा आज? मी म्हटलं नाही साहेब, आज सुट्टी आहे. अरे बाबा चांगलं काम करतोस तू, चांगलं काम करतोस. असं गप्पा मारत मारत आम्ही 2 मजले चढलो. त्यांनी रिबीन कापली. मी त्यांच्या बाजूला असं उभा होतो, ते बसले होते आणि त्यांना विचारलं मित्रांनी की तुम्ही काय घेणार, चहा वगैरे काही घेता का? ते म्हणाले, चहा नको, ते समोर काय ठेवले ते तेव्हा गोल्ड स्पॉट मिळायचं ते दे. त्यांनी अर्धा गोल्ड स्पॉट स्वतः प्यायले आणि मी उभा होतो बाजूला. मला म्हणजे थंड नाही आहे, पी प्रयोग नाही ना, पी आणि मला तो अर्धा गोल्ड स्पॉट प्यायला दिला. मला आज असं वाटतं की तो जो अर्धा गोल्ड स्पॉट त्यांनी मला तेव्हा दिला होता तो मला आशीर्वाद होता की पुढे कधीतरी तू माझ्या जीवनावर चित्रपट करशील आणि या निमित्ताने मी जगभरात पोहोचेन.